ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण सोलर पॉवर प्लांट, त्यानंतर द डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर प्लांट, देन द फ्लॅट प्लेट कलेक्टर, द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग of flat plate collector, as well as the advantages and disadvantages of flat plate collector. Then the next point is biomass based power plant. So in this point we have to discuss, first one is the introduction of biomass power plant, then the biomass and its sources, what is meant by biomass and the sources for the formation of electricity, then the biomass power plant and its working, then the biomass power generation modes, social benefits, economic visibility, and segment and challenges of biomass power plant, right? Next one is what is meant by biomass. Biomass is a simple way, or it is a renewable energy source to generate the electricity, is an organic material that can be used for energy production. It includes crops and other plants, agriculture, forest and agro industrial waste. ठीक आहे. जे काही इंडस्ट्रियल वेस्ट असेल, ॲग्रिकल्चर वेस्ट असेल, ॲनिमल वेस्ट असेल, तर या मटेरियलपासून, ह्या सोर्सेसपासून आपण ऑर्गॅनिक मटेरियलपासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. बायोमास रिसोर्सेस इन द वर्ल्ड टू कव्हर द वर्ल्ड एनर्जी डिमांड using a biomass source for power generation is CO2, carbon dioxide. Then what is a biomass? Biomass is a renewable energy source that is derived from living or recently living organisms. It is produced by metabolic activities of biological system, for example plants and animal waste, and product of their decomposition or conversion. जे काही ॲनिमल वेस्ट असेल, त्यानंतर प्लांट वेस्ट असेल, ह्याच्या वेस्टेल मटेरियल असेल, किंवा ॲग्रिकल्चर वेस्ट किंवा फॉरेस्ट वेस्ट, ठीक आहे, जे काही पालापाचोळा आपण ज्याला म्हणतो, किंवा जे काही ॲनिमलचं वेस्ट असेल, त्या मटेरियलपासून, त्या वेस्ट मटेरियलपासून आपण इलेक्ट्रिसिटी ही जनरेट करत असतो. द केमिकल अँड एनर्जेटिक व्हॅल्यू ऑफ द दोज मटेरियल इज बेस्ड ऑन द कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन बॉन्ड. ते जे काही मटेरियल आहे, त्या मटेरियलमधली जी काही केमिकल किंवा एनर्जेटिक व्हॅल्यू आहे, ज्या पद्धतीने आपण कोळशामध्ये आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू डिपेंड करतो, की जेवढी जास्त त्या कोलची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असेल, त्या पद्धतीने आपल्या त्यापासून मॅक्झिमम इफिशियन्सी किंवा त्यापासून जास्त हीट आपल्याला त्या ठिकाणी जनरेट होते. त्या पद्धतीने जे काही हे जे काही वेस्ट मटेरियल आहे, त्यामध्ये कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजनचं जे काही बॉन्डिंग आहे, तर ते कंटेंट जर त्या मटेरियलमध्ये जास्त असेल, तर त्याची जी काही केमिकल किंवा एनर्जिक व्हॅल्यू आहे, त्या केमिकल, त्या बायोमास वेस्टचं, त्यापासून आपल्याला जास्त हीट एनर्जी किंवा केमिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी ही जास्त आपल्याला तयार करता येऊ शकते. द बायोमास सुटेबल फॉर युटिलायझेशन मस्ट हॅव अ नेट हिटिंग व्हॅल्यू. ठीक आहे. द सोर्सेस ऑफ बायोमास, ज्या पद्धतीने बाकीचे जे काही पॉवर प्लांट्स आपण बघितले, त्यामध्ये डिफरंट सोर्सेसपासून आपण त्याचं कन्वर्जन हीटमध्ये, त्यानंतर स्टीममध्ये आणि फायनली इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण करतो. फॉर एक्झाम्पल सोलरमध्ये जे काही सन रेडिएशन्स आहे, तो आपला मेन सोर्स होता. त्याचं कन्वर्जन आपण हीटमध्ये, हीटचं कन्वर्जन स्टीम, आणि देन that steam is converted into electricity by using alternator or generator. Otherwise, that heat is directly utilized the particular applications such as solar heaters, solar cooker. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण जे काही एनर्जी आहे ती आपण युटिलाइज करतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. इट इज कम्स फ्रॉम द फॉरेस्ट, जंगलामध्ये किंवा जे काही फॉरेस्ट क्रॉप्स असतील, तर त्या रिसोर्सेसपासून आपल्याला जे काही वेस्ट मटेरियल आहे, पालापाचोळा, तो आपण कलेक्ट करतो. कॅन ऑल्सो कम फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल वेस्ट, राईट. प्लांट अँड ॲनिमल वेस्ट, झाडं झुडपं किंवा जे काही जनावर आहे त्यांच्या वेस्टपासून आपण ही बायोमास एनर्जी आपण जनरेट करत असतो. वूड अँड वेस्ट कॅन बी फाउंड व्हर्च्युअली एनिवेअर. हे जे काही वेस्ट आहे, ॲनिमल वेस्ट किंवा प्लांट वेस्ट, हे आपल्याला कुठे पण आपल्या इट इज फाउंड एव्हरीवेअर. यामध्ये दिलेलं आहे बायोमास रिसोर्सेस, फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, फेक, इंडस्ट्रियल रिसोर्सेस, ॲनिमल रिसोर्सेस, त्यानंतर म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, महानगरपालिकेचा जो काही कचरा डिपो आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण ही
बायोमास जी काही कन्सेप्ट आहे किंवा हा पॉवर प्लांट आपण त्या ठिकाणी सुद्धा इन्स्टॉल करू शकतो आणि त्यापासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. म्युनिसिपल वेस्ट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. देन ओव्हरव्ह्यू. बायोमास कॅन बी केमिकली अँड बायोकेमिकली ट्रीटेड टू कन्वर्ट इट टू अ एनर्जी रिच फ्युएल. थर्मल एनर्जी एक्स्ट्रॅक्टेड बाय मीन्स ऑफ कंबशन किंवा गॅसिफिकेशन. जी काही थर्मल एनर्जी आहे ती आपण जनरेट करतो कंबशन करून. ठीक आहे. कंबशन करतो आपण. कंबशन केल्यानंतर किंवा गॅसिफिकेशन केल्यानंतर त्यापासून आपण ही थर्मल एनर्जी जनरेट करतो आणि ती थर्मल एनर्जी किंवा ती हीट एनर्जी आपण युटिलाइज करतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. किंवा जे काही बायोमास गॅस आहे तो सुद्धा आपण डायरेक्टली यूज करू शकतो ॲज अ ऑप्शन ऑफ LPG. ठीक आहे. घराघरात जो काय आपण LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस जो आपण यूज करतो फॉर कुकिंग पर्पज, तर हा बायोगॅस सुद्धा आपण त्या ठिकाणी कुकिंग पर्पजसाठी डायरेक्टली आपण युटिलाइज करू शकतो. एनर्जी ड्राईव्ह फ्रॉम बायोमास इज मोस्टली यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑर टू प्रोड्यूस हीट. ठीक आहे. ती हीट आपण डायरेक्टली यूज सुद्धा करू शकतो किंवा त्या हीटचं किंवा त्या थर्मल एनर्जीचं आपण युटिलायझेशन इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुद्धा करू शकतो. देन द की कॉम्पोनंट्स ऑफ बायोमास पॉवर प्लांट. बायोमास पॉवर प्लांटमध्ये कुठकुठले मेन कॉम्पोनंट्स आहे. फ्युएल स्टोरेज अँड हँडलिंग इक्विपमेंट. ज्या पद्धतीने कोल हँडलिंग इक्विपमेंट होतं किंवा कोल हँडलिंग प्लांट होता त्या पद्धतीने बायोमास पॉवर प्लांटमध्ये सुद्धा फ्युएल स्टोरेज जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला हँडलिंगसाठी हा एक सेपरेट एक सेक्शन येतो. त्यानंतर कंबस्टर ऑर फर्नेस. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण कोल बॉयलरमध्ये कंबशन करतो त्या पद्धतीने इथे कन्स्ट्रक्शन केलं जातं ब्रिक्सचं, त्यानंतर सँडचं, सिमेंटचं. त्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्या एका होल कन्स्ट्रक्शनमध्ये त्या हॉलो कन्स्ट्रक्शनमध्ये आपण हे जे काही कंबशन आहे ते कंबशन त्या ठिकाणी करत असतो. देन बॉयलर. ठीक आहे. त्यानंतर पंप्स, फॅन्स, स्टीम टर्बाईन, जनरेटर, कंडेन्सर, कुलिंग टॉवर, त्यानंतर एक्झॉस्ट कंट्रोल्स अँड सिस्टीम कंट्रोल. हे सर्व जे काही मेन कॉम्पोनंट्स आहे हे आपण त्या बायोमास पॉवर प्लांटमध्ये त्या ठिकाणी यूज करत असतो. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. फॉर्म भरला तोच ना मेंटरचा फॉर्म मार्कशीट पण सेंड. ठीक आहे. सो दिस इज द main components of biomass power plant. Then the next one is how does biomass power plant works. ठीक आहे. Biomass power generation mode. There are different modes of generation of electricity by using biomass power plant or biomass energy. First one is a combustion, then gasification, combustion, mix burning, gasification, mix burning. हे चार ज्या काही मोड्स आहे किंवा ह्या चार टेक्निक्स आपण ज्याला म्हणतो त्या टेक्निक्स आपण त्या ठिकाणी यूज करून जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ते आपण काय करत असतो जनरेट करत असतो. हां. अटेंडन्स. हां हां हां. अरे यार ती नेमकं सुशांतच्या टेबलला आहे. सुशांतकडे बघा सुशांतकडे माझ्याकडे नाही. सुशांतकडे सुशांतकडे आहेर सर. नाही ते इथं नाही हे माझं लेक्चर चालू आहे. आहेर सरांकडे बघ त्यांच्या नोटबुकमध्ये लिहिली. So the first techniques or first mode is a combustion. Second one is a gasification combustion. Next one is a mixed burning and gasification mixed burning. In the combustion, there is a biomass burned directly in a boiler to produce steam to generate electricity. जे काही वेस्ट मटेरियल किंवा जे काही आपण रिसोर्सेस बघितले ॲनिमल वेस्ट, प्लांट वेस्ट किंवा म्युन्सिपल वेस्ट ते आपण त्यांचं कंबशन करून बायोमास बर्न करतो. म्हणजे ते आपण तिथे त्या बॉयलरमध्ये जाळतो आणि डायरेक्टली त्याचं कन्व्हर्जन आपण स्टीममध्ये करून त्यापासून इलेक्ट्रिसिटी करत असतो. त्याला आपण म्हणतो कंबशन. ठीक आहे. देन द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ कंबशन मोड. द फर्स्ट वन इज अ
natural technology, then low running cost, there is a simple biomass predetermined. Then what is the disadvantage of combustion system? First one, the efficiency is very low at a small scale. जनरली जे काही कंबशन युनिट आहे ते आपण हाऊसहोल्ड ॲप्लिकेशनसाठी ज्या ठिकाणी आपण एल पी जी किंवा लिक्विड पेट्रोलियम गॅस ऑप्शन म्हणून आपण जे काही बायोमास गॅस यूज करतो, तर अशा केसमध्ये आपण हा कंबशन युनिट जो किंवा हा कंबशन मोड आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. सिंगल बायोमास फ्युएल, लार्ज इन्व्हेस्टमेंट ही जास्त असते. देन ॲप्लिकेशन लार्ज स्केल पॉवर जनरेशनसाठी सुद्धा आपण हे यूज करू शकतो. देन द गॅसिफिकेशन कंबशन. आता गॅसिफिकेशन कंबशनमध्ये सॉलिड बायोमास ब्रेकडाऊन टू फॉर्म अ फिलामेंट गॅस. ठीक आहे, जे काही सॉलिड ॲश किंवा सॉलिड मटेरियल जे आहे वेस्ट वगैरे ते आपण त्या बघा फर्स्ट जे काही ब्लॉक दिसतोय त्यामध्ये जे काही वेस्ट आहे ते आपण एका क्लोज व्हेसलमध्ये एका क्लोज कन्स्ट्रक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी कलेक्ट करतो. तिथे कंबशन होतं, फॉर्मेशन ऑफ गॅस होतं. ठीक आहे, कंबशनच्या बॉटमला आपल्याला त्याच ब्लॉकमध्ये गॅस दिसतोय. तो गॅस येतो तुमच्या बॉयलरला. ठीक आहे, बॉयलरपासून ती तुमची स्टीम तयार होते. बॉयलरमध्ये सर्क्युलेटिंग वॉटर असतं. ठीक आहे, त्या वॉटरचं कन्वर्जन आपण स्टीममध्ये करतो. ती स्टीम जाते तुमच्या स्टीम टर्बाईनला. स्टीम टर्बाईनचा तुमचा शाफ्ट रोटेट होतो, तो कपल केला असतो तुमच्या जनरेटर शाफ्टशी. जनरेटर तुमचा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ती 3 फेज ट्रान्सफॉर्मर तुमच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ग्रिडला किंवा कन्झ्युमर एंडला ती जाते. ठीक आहे, हे तुमचं बायोमास गॅसिफिकेशनची ब्लॉक डायग्राम आहे. बघा फर्स्टला जे व्हेसल दिसतं त्यामध्ये वेस्ट टाकतो आपण, तिथे कंबशन होतं. त्या कंबशनपासून गॅस तयार होतो. तो गॅसचं कन्वर्जन आपण स्टीममध्ये करतो बाय युझिंग वॉटर. दॅट स्टीम इज पासिंग टू द स्टीम टर्बाईन. आफ्टर दॅट steam turbine is rotate and that shaft of turbine is coupled with our generator shaft. Then generator is convert that mechanical energy into electrical energy, and that electrical energy is transmitted or distributed by using transmission grid. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बायोमास गॅस फायर्ड फर्स्ट अँड देन फ्युएल गॅस बर्न इन. ठीक आहे, सो नेक्स्ट वन इज द गॅसिफिकेशन. So the gasification combustion, advantages of gasification combustion: high efficiency at small scale, flexible in capacity, low investment. Disadvantage of gasification system or mode: complex equipment, high maintenance cost. Application: medium and small system, combined cycle which combine gas turbine and steam turbine to produce electricity. ठीक आहे, देन मिक्स बर्निंग. आता मिक्स बर्निंगमध्ये बायोमास मिक्स विथ अ कोल अँड बर्न इन बॉयलर. जे काय ॲनिमल वेस्ट, प्लॅन वेस्ट आहे ती तर आपण मिक्स करतो, पण त्याच्यासोबत आपण काय करतो, कोल मिक्स करतो आणि त्यांचं बर्निंग कुठे करतो आपण, बॉयलरमध्ये. आणि बर्निंग केल्यानंतर जी काही हीट तयार होते त्या हीटचं कन्वर्जन आपण स्टीममध्ये करतो आणि ती स्टीम आपण युटिलाइज करतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. यामध्ये काही वेगळं काही नाही, फक्त जे काही आपले ॲनिमल वेस्ट किंवा प्लांट वेस्ट आहे त्यामध्ये फक्त आपण कोल मिक्स करतो, त्याच्यामुळे त्याला नाव दिलं आपण मिक्स बर्निंग. ठीक आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ मिक्स बर्निंग: सिम्पल अँड कन्व्हिनियंट ऑपरेशन, लिस्ट इन्व्हेस्टमेंट इफ नो रिकन्स्ट्रक्शन ऑफ एक्झिस्टिंग डिव्हाइस. ठीक आहे, मेन डिसएडव्हान्टेज: स्ट्रिक्ट बायोमास प्रीडिटरमेंट अँड क्वालिटी. ठीक आहे, जी काही क्वालिटी आहे बायोमास वेस्टची ती डिपेंड करते तुमच्या आउटपुटवरती. सम इम्पॅक्ट ऑन ओरिजिनल सिस्टीम. ठीक आहे, सुटेबल फॉर टिम्बर बायोमास. ठीक आहे, देन गॅसिफिकेशन मिक्स बर्निंग. बायोमास गॅस फायर्ड फर्स्ट अँड देन फ्युएल गॅस बर्न विथ अ कोल इन बॉयलर. कोल आणि ॲनिमल वेस्ट किंवा प्लांट वेस्टचं गॅस बर्निंग. ठीक आहे, the advantages is universal application, low impact on original coal fired system, economic benefit, complex management, certain metal erosion problem, power generation system for biomass. ठीक आहे, ह्यूज अमाऊंट ऑफ आपण जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी ही गॅस मिक्सिंग किंवा गॅसिफिकेशन मिक्सिंग बर्निंग प्रोसेस जे आहे मोड आहे तो आपण यूज करू शकतो. तर हे 4 मोड आहे, लक्षात घ्या. फर्स्ट वन इज अ कंबशन. यामध्ये सिम्पल तुमचं बायोमास वेस्टपासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. त्यानंतर तुमचं आहे गॅसिफिकेशन कंबशन. तेच ॲनिमल वेस्ट आपण गॅस ॲज अ गॅसिफिकेशन म्हणून आपण यूज करतो अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर मिक्स बर्निंग, त्यामध्ये ॲनिमल वेस्ट आणि तुमचं कोल. आणि गॅसिफिकेशन मिक्समध्ये सुद्धा
ॲनिमल वेस्ट आणि कोल यांचं कंबशन करून आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ही जनरेट करत असतो. तर हे मेन तुमचे 4 टाईप्स होते. त्यानंतर तुमचं व्हेरियस टेक्निक्स अँड ऑप्शन्स अवेलेबल, ऑर्गॅनिक प्लॅन्ट बेस्ड ऑइल, ठीक आहे, बायोमास इनऑर्गॅनिक डिसिजन्स, किंवा ते जे काही ऑर्गॅनिक जे काही मटेरियल आहे त्यापासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आपण जो काही पॉईंट आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघू. आता फक्त आत्तापुरतं एवढे जे काही 4 पॉईंट आपण जे बघितले